ना. कसे समजून तिला बोलून यावं नाही ग. अगं चिन्ना पाचच का चबी पेट अजून तुफान चाललाय. चहाचा पाहून झाला. अगदी पाचला बाहेर असेल ना तर पाहून घे. पण अशी मध्ये मूर्खासाठी बकबक करू नको. बघितलं मी काही बोलले ना तरी मला मूर्खच ठरवतात. मी 5 वेळाही वाचून आले पण त्याबरोबर काहीतरी बघितलं मी. हो का? काय काय बघितलं का अजून? नक्की काय बघत? ते शाहीच्या शेजारी बसलेला बघितला असेल. माझ्या शाहीला काही म्हणायचं नाही. मी काय बघितलं ते सांगू की नको सांगू? अमिता तिला सांगू दे तरी. एक सांग बघत ना उगाच माझ्या पिशी. आता मी कशाला चिडू तुझ्यावर? बघ ते आता पुण्यात सांगते की देऊ काढत आली. मार सांग काय झालं? सांगते पण ही मारते म्हणते मला. नाही मारणार. काय झालं? अगं मी पिक्चर पाहून तेव्हा या चिन्हाचा बॉयफ्रेंड अजय विनाबरोबर फिरताना दिसतंय मला. इम्पॉसिबल. खरं सांगते. काय करत होती ती दोघं? तू कशाला चिडला उगाच माझ्यावर? मग सांग ना काय करत होती ती दोघं? सीसीटीव्ही मधून एकमेकाच्या हातात हात घेऊन हसत खिदळत बाहेर पडताना बघितलंय. ती दोघंच होती की आणखी कोणी होतं कोणी मोठं? मी का पाहायला ठेवला होता का? तुम्ही जे बघितलं ना तेच सांग. जरा अर्चनेच्या बाईकडून जाताना जास्त फिरून बसली होती ती त्याला. असं मला वाटलंच होतं. ती सटवी गेली 4 दिवस जरा जास्त ठाकरे लागत होती आणि तो सुद्धा मला हाय बाय च्या पलीकडे रिस्पॉन्स देत होता. आता कळलं ही मुलगी तुला माहित नाही अमिता किती हलकट मुलगी आहे ती. नेहमीच सावध प्रश्न विचारत असते मला. आता कळलं की मीना त्याला माझ्यापेक्षा जास्त सुंदर का वाटते ते. ठीक आहे माझी अशी प्रकारला बघत का? हा दाखवतेच त्याला काम. तरी मी आधीच सांगत होते की तू चिडशील म्हणून. अगं तर तू एवढी काय चिडती आली? तुमची नुसती मैत्रीच आहे ना. उगाच नाही चिडत मी. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही असंच त्याने कबूल केलं होतं माझ्याजवळ. आणि आज मग त्याचे खरंच त्याने खोटं किती गीता खरंच माझी फसवणूक झाली. माझ्यासाठी जीवणाऱ्या अनेक मुलांना पाठ टाकून मी ह्याच्या मागे लागले. तो सांगेल तेव्हा त्याला भेटायला म्हणून गेले आणि एवढं परत सुद्धा हा माझा पण मी नाही सहन करू शकत. अगं तो सहज म्हणूनही गेला असेल तिच्याबरोबर. सहज आम्ही मुलीमध्ये खेळणार होतं. त्याला वाटतंय त्याला खेळवायला. त्याला वाटत असेल त्याच्या पुढे हात पसरून गळा काढून विनोदी करेन मी. पण ते आता शक्य नाही. मी सुद्धा सुंदर आहे त्या मीनापेक्षा तरी नक्कीच. त्याला जशी मीना आहे तसे मला पण माझे मित्र आहेत. संजय आहे, महेश आहे, राजू आहे. ह्या अजयमुळे मी त्यांना जवळ केले नव्हते. आता मी सुद्धा अजयच्या नाकावर बसून त्यांच्यासोबत फिरे. अजयची अशी जवळ आहे की त्याला माझ्यासाठी सुरावा लागेल. समजतो काय होता ना मला खेळवायला निघालाय. त्याला खेळवण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. तुझ्या भावना मी समजू शकते पण तू जे काही करायला निघाली आहे किंवा करणार आहे ते तर मला अजूनच वाटते. तुझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर? अगं असेल समोर तू मोठं विचारलं त्याला. मी मदत करू का तुला? अमिता अगं चांगला पाहिजे ना. मी मला लपा पडली गावावर आली ना सगळं सांगते पण आधी दाखवा. त्याला आवडलं. अगं तो इथपर्यंत झालाय. झालं काय झालं तरी काय? अमिता अगं त्याला आवड. तो माझ्या गावात तुला इथपर्यंत आलाय. तू आधी गावात जाऊ तिला आवडलं ती बघते बाहेर. शांत हो घाबरू नको. शांत हो. करायची आपण लेक्चर नाही करवायचं का?
माझी पण मी ती का पाणी आणली त्यासाठी मी जाऊन आले गेटपर्यंत. मला कुणीही दिसलं नाही आणि इथे कोणी येणारही नाही. हे हॉस्टेल आहे आणि आलात तर त्याचं काय करायचं ते मी बघते. तू सांगतो हो. काय झालं? कुठे भेटला तो? काय केलं त्याने? मी काय करून मेन रोडवर आहे. तू समोर बाईकवर उभा. त्याला पाहून मी फार गोंधळून गेले. आला मला काय होणार नाही म्हटलं मला आणि तिला डावला तरी काही फरक पडला नसता. मी समोर आली नसते मदतीत. मी काकाली तशी त्याला खूप भरभर यायला मिळाली पण त्याने माझा पाठला केला आणि त्याने माझा हातच पकडला. त्याने अतिप्रसंग केला. तुझ्या प्रेमासाठी मी वेळा झालो आहे. मला तुझा धोका हवाय नाहीतर मी तर मरेनच पण तुझेही पाच तुकडे तुकडे करीन. कावत होता आणि मला जबरदस्ती बाईकवर बसवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी मी त्याच्या हाताला पकडले. माझा हात सोडला तशी जीवाच्या आकाशाने मी पळत आहे. माझ्या मागावर मला भीती वाटते ग. मी घाबरू नको. रिलॅक्स. तुला काहीही होणार नाही. मी बघते पुन्हा तो इथे येतो पाहते. हा बघतेच मी आता. तू का करता नाही? तुला त्याचं नाव आता माहिती आहे? हो मग आज त्याच्या आता न घालवता माझी मदत कर. पोलीस स्टेशनला जाईल का? हो नाही मी तर मी येणार नाही. अगं पण का? काय येणार नाही? अगं तू जर आली नाहीस ना तर तो पुन्हा इथे येणार. तुला असं सतावणार. कदाचित तुझ्यावर कमी टाकली. ते ना दीपा तुम्ही कामावर तो रेटरला करा. आम्ही आलो. बाकी तिला याच वेळी तरी धैर्य दाखव. आम्ही आहोत तुझ्यासोबत. आपल्याला आताच्या आता रेटरला पोलीस स्टेशनला जायचंय. टाटा करू नको. अगं मी जा पोलीस कंप्लेंट घेऊन आज त्याचा बंदोबस्त करू. पण उद्या केवळ टोकाचा विचार करू नकोस. पुढं काय होईल ते पुढं पाहता येईल. पण तू आता माझ्यासोबत चल. मला काही सुचत नाही आहे का? मला समजून घे ग. मी काय करू? काही करू नको. आताच्या आता जा आणि त्या बदमाशीचे पाय घाल आणि एवढ्या प्रेमाने सांग त्याला माझा होकार आहे तुला. मी तयार आहे तुझ्यासोबत प्रेम करायला. आम्ही का तू सुद्धा होय. म्हणजे या प्रकाराने जगाला तरी कळेल की प्रेम कसं मिळवायचं असतं. प्रेम जबरदस्तीने मिळवायचं असतं. प्रेम दहशतीने मिळवायचं असतं. अरे वा प्रेम बस कर मी का मला तर नाही कळलं. नाही कळलं. एवढं सगळं होत असताना काहीच प्रतिकार करायला नको. उद्या काय होईल याला छापून तू अजून रडत बसणार आहेस का? कारण तो एका खोकोट्या पीठसारखा मुलगा आहे. आणि ती सगळी बायका गुंड प्रवृत्तीची आहे ग. पोलीस कंप्लेंट देऊन आज तिचा बंदोबस्त होऊन जाईल. पण उद्या माझ्या